नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. आज आपण या व्हिडिओमध्ये लहान मुलाबद्दल काही तथ्य जाणून घेणार आहोत. कृपया आपल्याला विनंती आहे, आजचा व्हिडिओ फार महत्त्वपूर्ण होणार आहे. शेवटपर्यंत व्हिडिओ ऐका. चॅनल सबस्क्राईब करा. स्वामी नक्की आपल्यावरती कृपा करतील. मूल 3 वर्षाचं होईपर्यंत त्याला चांगले काय आणि वाईट काय हे कळत नाही. त्यामुळे ह्या वयात त्यांना शिक्षा करणं चुकीचं आहे. 5 वर्षाच्या मुलांना खोटं बोलता येत नाही. चूक, बरोबर किंवा वास्तव व कल्पना ह्याच्यातील फरक न समजल्यामुळे ते खोटे बोलू शकतात. मात्र यातून कोणालाही नुकसान पोचवण्याचा त्यांचा हेतू नसतो. कधीकधी स्वतः चांगले दिसण्यासाठी आणि लक्ष वेधण्यासाठी अशी मुलं खोटं बोलत असतात आणि असे बोलताना आपल्याला बघायला मिळतात. मूल 7 वर्षाचे होईपर्यंत त्याला आकार आणि प्रमाण या गोष्टी समजत नाहीत. मुले 8 वर्षाची होईपर्यंत त्याला खरे जग आणि काल्पनिक जग ह्यातील फरक कळत नाही. म्हणून ती खूप क्रिएटिव्ह असतात आणि कधीकधी अस्तित्वात नसलेल्या गोष्टींना घाबरतात. म्हणूनच तुमची मुलं टीव्ही, मोबाईलवर काय बघतात ह्यावर लक्ष ठेवा. मुलांचं त्यांच्या पालकांवर निस्वार्थ आणि आंधळे प्रेम असते. जी मुलं घराबाहेर जास्त वेळ घालवतात ती निरोगी असतात आणि इतरांपेक्षा कमी तणाव घेतात. प्रत्यक्ष 100 जन्मामागे एकूण 49 मुली आणि 51 मुले जन्मतात. निसर्गाने असे का केले असावे? लहान मुलांमध्ये मुलीच्या तुलनेत बालमृत्यूचे प्रमाण नैसर्गिकरित्या जास्त असते. लहान मुले दिवसातून 300 वेळा हसतात तर प्रौढ व्यक्ती फक्त 20 वेळा हसतो. जीवन सुंदर आहे ते आपण हसत जगलं पाहिजे. एक 4 वर्षाचा मुलगा दिवसाला सुमारे 437 प्रश्न विचारतो. तुमच्या बाळाचे पहिले हसू तुम्हाला खुश करण्यासाठी किंवा तुम्हाला पाहून आनंदी झाल्यामुळे मुळीच नसते. हे हसू बाळाच्याही नकळत आलेला एक रिफ्लेक्स असतो. त्यावर बाळाचे नियंत्रण नसते. नवजात मुलांमध्ये 300 हाडे असतात तर प्रौढांमध्ये 207 हाडे. गर्भातून बाहेर येण्यासाठी बाळाला लवचिक असावे लागते. यासाठी काही हाडे जन्मताच जुळलेली नसतात. रेस्टॉरंटमध्ये बोलत असलेल्या 200 लोकांपेक्षा 3 वर्षाच्या मुलाचा आवाज मोठा असतो. लहान मुलांचा मेंदू इतका लवचिक असतो की ते एकाच वेळी अनेक भाषा शिकू शकतात. एक अर्भक दिवसातून 2 तास रडते. पहिल्या आठवड्यात एक बाळ 3 सेंटीमीटरपेक्षा पुढचे पाहू शकत नाही. त्याला सर्व काही काळे आणि पांढरे दिसते. नवजात बालक दर 20 मिनिटांनी लघवी करते, तर 6 महिन्याचे मूल प्रत्येक तासाला लघवी करते. 2 ते 5 वर्ष वयोगटातील मुले खाण्याबाबत खूप काकू करतात. परंतु हा तर उत्क्रांतीचा वारसा आहे. 2-3 शतके आधी बाले विषबाधा होऊन दगावतात. यातून उत्क्रांत होत मुले त्यांच्या सभोवतालच्या लोकांना नवीन अन्न खाताना मुले 7 वेळा पाहतात. त्यांच्या या वर्तनाला फोडणी गोपिया म्हणतात. लहान मुले आणि बाळे लौकिक भाषेपेक्षा सांकेतिक भाषा अधिक जलद आणि सहज शिकतात. मुलं प्रौढ व्यक्तीपेक्षा वेगाने शिकतात. मुलांचे मेंदू 5 वर्षाचा होईपर्यंत अत्यंत वेगाने वाढतो आणि नंतर मंदावतो. नवजात बाळ रडल्यानंतर त्याच्या डोळ्यातून अश्रू येत नाहीत. आजपर्यंतचे सर्वात मोठे अर्भक 86 मीटर उंच आणि सुमारे 10 किलो वजनाचे होते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.